शिकण्यासाठी मी व माझी मैत्रीण श्वेता गावातून शहरात आलो होतो. तिथे एक खोली आम्ही भाड्याने घेतली आणि राहू लागलो. आमचं कॉलेज नियमितपणे सुरू झालं. आमची खोली घरमालकाच्या घरापासून थोड्या अंतरावर एका बाजूला होती. त्या खोलीला लागूनच एक मोठी विहीर होती. विहिरीला ग्रिलचं झाकण होतं. रात्री आम्ही लवकर झोपून जायचो आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करायचो. दिवसा बऱ्याच वेळा आम्ही त्या विहिरीच्या कठड्यावर बसून अभ्यास करायचो. आमच्या मैत्रिणी बरेचदा आमच्या रूमवर येत असत, तेव्हा त्या विहिरीच्या कठड्यावर बसूनच आम्ही गप्पा मारत असू. एकदा अशाच 2 मैत्रिणी आमच्याकडे अभ्यासासाठी आल्या होत्या, कारण दुसऱ्या दिवशी कॉलेजची परीक्षा होती. त्यातली एक मैत्रीण रात्री अचानक खिडकीजवळ उभी राहून बाहेरच्या विहिरीकडे बघू लागली. "ए रक्षा, काय झालं? का उभी आहेस इथे?" मी विचारलं. तर ती डोळे विस्फारून म्हणाली, "ए, तिथे कोणीतरी बाई हिरवं लुगडं नेसून पाठमोरी बसलीये विहिरीच्या कठाड्यावर." हे सांगताना ती घशात आवाज अडकल्यासारखी बोलली. "काय, खरंच?" असं म्हणून मी तिथे जाऊन बघितलं, पण मला काहीच दिसलं नाही. मी तसं श्वेता आणि अस्मिताला सांगितलं. हे ऐकल्यावर त्या दोघी खो खो हसत सुटल्या. "काहीही गंमत करते, उद्या परीक्षा आहे, अभ्यास कर," असं त्या दोघींनी रक्षाला सांगितलं. तेव्हा ती अभ्यास करायला आली, पण तिचं मन लागत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रक्षाने पेपरमध्ये काहीच लिहिलं नाही. ती आजारीच पडली. काही दिवसांनी तिला बरं वाटू लागलं. मी माझ्या मैत्रिणीला श्वेताला विचारलं, "रक्षा एवढी का आजारी पडली असेल? इथे त्या दिवशी तिने पाहिलेलं खरं असेल का गं?" "मला नाही वाटत तसं. आपण नेहमीच त्या विहिरीच्या कठाड्यावर बसतो. आपल्याला काही झालं नाही कधी." "कधी काही दिसलं का?" "कधीच नाही." "रक्षाला परीक्षेचं टेन्शन आलं असेल, म्हणून तिने काहीतरी गंमत केली असेल." माझी मैत्रीण म्हणाली. "त्या दिवशी रात्री लवकर आम्ही झोपलो, पण मला रात्री 12 वाजता हुंदक्यांचा आवाज ऐकू आला. म्हणून मी कानोसा घेतला, तर आवाज विहिरीच्या बाजूनेच येत होता. माझी पाचावर धारणा बसली. मी माझ्या मैत्रिणीला उठवून जागं करून लागली, पण ती कुंभकर्णाची शिष्या, ती कसली उठते. मग मीच हळू जाऊन खिडकीतून बघितलं, पण मला काहीच दिसलं नाही. त्यानंतर काही आवाज आला नाही, पण माझी झोप मात्र उडाली." दुसऱ्या दिवशी मी मैत्रिणीला सांगितलं, "श्वेता, काल मी हुंदक्यांचा आवाज ऐकला. तो आवाज विहिरीकडनंच येत होता. तिथे नक्कीच ती हिरवं लुगड्यातील बाई रडत असणार." "काहीतरीच काय बोलते अगं? तुझ्या मनात तेच विचार सुरू होते न, म्हणून तुला भास झाला असेल," श्वेता म्हणाली. "ठीक आहे. मला वाटते तुला स्वतःला जोपर्यंत अनुभव येणार नाही, तोपर्यंत तू विश्वास ठेवणार नाहीस," मी म्हटलं. दुसऱ्या दिवशी रात्री जेवताना श्वेता म्हणाली, "अरे, माझा डब्बा बाहेरच राहिला." फोन आल्यामुळे मी बोलत आत आली आणि डब्बा बाहेरच विसरली. "थांब, मी घेऊन येते." थोड्या वेळात मी लगेच येऊन ती मला म्हणाली, "हे काय, तू अशी पण गंमत करणार सुरू केलीये काय? माझा डब्बा रिकामा आहे. तू खाल्ला ना?" "मला माहीत नाही. मी कशाला खाईल तुझा डब्बा? मला माझा डब्बा नाही का?" "कुठे ठेवला आहे तू डब्बा?" मी म्हटलं. "त्या विहिरीच्या कठाड्यावर." श्वेता म्हणाली, "बघ, मी म्हटलं होतं ना विहिरीत हडळ आहे. तीच त्या दिवशी रक्षाला दिसली होती." असं मी म्हटलं, पण श्वेताला त्यावर विश्वास बसला नाही. तिला वाटत राहिलं की मीच तिचा डब्बा खाल्ला म्हणून. शहरातच माझ्या आत्तेबहिणीचं सासर होतं. तिने तिच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मला बोलवलं होतं, म्हणून मी तिथे गेली. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने कॉलेजचा प्रश्न नव्हता. रूममध्ये माझी मैत्रीण श्वेताच एकटी होती. मी तिला दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला सोबतीला बोलवून घे किंवा माझ्यासोबत चल असं सांगितलं, पण तिला ते पटलं नाही. "मी एकटीच राहते," असं ती म्हणाली. "वरून मी काय भित्री भागू थोडीच आहे," असे म्हणली ती. दुसऱ्या दिवशी रविवार संध्याकाळी मी माझ्या आत्तेबहिणीकडून रूमवर परतले आणि बघते तर काय, माझी मैत्रीण तापाने फणफणली होती. तिला बोलण्याची सुद्धा शक्ती नव्हती. मी घरमालकिणीच्या मदतीने डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तापेचं औषध लिहून दिलं.
तिला औषध दिलं, पण लवकर तिला आराम पडला नाही. मग तिच्या वडिलांनी तिला गावी नेलं. मी पण काही दिवस गावी जाऊन येते असं घरमालकींना सांगितलं आणि आमचं चंबूळ गबाळ आवरलं आणि धूम ठोकली गावाकडे. गावी गेल्यावर काही दिवसांनी मैत्रिणीला बरं वाटलं. तेव्हा मी तिला विचारलं की तू आजारी का पडलीस? तर तिने मला सांगितलं, त्या दिवशी तू तुझ्या आते-बहिणीकडे गेली होतीस. त्या शनिवारच्या रात्री मी 10 वाजता झोपी गेली, पण झोप व्यवस्थित लागली नाही. रात्री मला 12 वाजता कोणीतरी रडतंय, मोठमोठ्याने हुंदके देऊन रडते असा आवाज आला. म्हणून मी खिडकीतून बाहेर बघितलं तर मला हिरवं लुगडं नेसणारी पाठमोरी बाई विहिरीच्या कठाड्यावर बसलेली दिसली. तेव्हा मला काहीच वाटलं नाही, म्हणून मी खोलीचं दार उघडून बाहेर गेले व त्या बाईला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. तर त्या बाईने पूर्ण मान वळवून माझ्याकडे बघितलं. तिचा तो निस्तेज चेहरा बघून माझी तर भीतीने बोबडीच वळली आणि तिच्या पायाकडे माझं लक्ष गेलं तर तिचे पाय चक्क उलटे होते. ते बघताच मी रूममध्ये धावत आले. दाराखिडक्या बंद करून घेतले आणि अंथरुणात पडून राहिली. हळूहळू मला कापरं भरू लागलं आणि मला ताप चढू लागला. माझ्यातील शक्ती निघून गेल्यासारखं मला वाटू लागलं. म्हणून मी कोणाला फोनही करू शकली नाही. तू जेव्हा आलीस तेव्हाच तू घरमालकीने सांगितलं, नाहीतर तोपर्यंत कोणालाच माझ्या अवस्थेचा पत्ता नव्हता. जेव्हा दुसरी रूम मिळाली तेव्हाच मी व माझी मैत्रीण परत शहरात आलो आणि दुसरी रूम शोधताना तिच्या जवळपास विहीर नसल्याची खात्री आम्ही आवर्जून करून घेतली. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.